कामगार, शेतकरी, शिक्षित, उच्च शिक्षित, क्रांतिकारी, आई वडील, युवा बंधू आणि भगिनींनो, आपणास आणि देश हितास समर्पित प्रत्येक भारतीय नागरिकास जय शिवराय, जय भीम, सत्यमेव जयते, इन्कलाब जिंदाबाद आणि सस्ने सादर प्रणाम. महाराष्ट्र युवा शासन पार्टी या राष्ट्रीय स्वरूपाची व्याप्ती असलेल्या संवैधानिक राजकीय पक्ष संघटनेची स्थापना आणि पाया हा इथल्या कष्टकरी, कामगार, शेतकरी, शिक्षित, उच्च शिक्षित युवा समूहाद्वारे राजकीय, सामाजिक, आर्थिक न्याय व संवैधानिक हक्क आणि अधिकार तथा जनतेच्या कर्तव्याची संरचनात्मक अंमलबजावणी करण्यासाठी केली जाते. आपले बुद्धिजीवी प्रतिनिधी, विधायक, सांसद, राज्य आणि केंद्राच्या कार्यकारी मंडळामध्ये पाठवण्याचे अत्यावश्यक ध्येय उद्देशाने हा पाया ठेवण्यात आलेला आहे. महाराष्ट्र युवा शासन पार्टी या कष्टकरी, कामगार, शेतकरी, शिक्षित, उच्च शिक्षित, युवा क्रांतिकारी युवा समूहाद्वारे स्थापन केल्या जात असलेल्या राष्ट्रीय स्वरूपाच्या पक्ष संघटनेस आपण आपले विचार, आपली बुद्धी, आपली कल्पना, आपली दृष्टी आणि वेळ, आपले प्रेरक नेतृत्व प्रदान करावे यासाठी आपणाकडे तथा संबंधित सर्व भारतीय क्रांतिकारी नागरिकांना सहृदय आवाहन करीत. खरे तर कोणत्याही समाजाचा नाश करण्यामध्ये सर्वात मोठे योगदान त्या समाजाच्या शिक्षित, उच्च शिक्षित, तरुण, युवा तथा बुद्धिजीवी वर्गाचे असते. हा तोच युवा आणि बुद्धिजीवी वर्ग आहे ज्याला राजकारणाची चीड येते, ज्याला राजकारण नको आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे असे म्हणणारा हा तोच बुद्धिजीवी वर्ग आहे ज्याने आपल्यापेक्षा अतिशय कमजोर, कमकुवत, अज्ञानी, अडाणी, धूर्त, बुद्धिहीन, योगी, भोगी, भांडवलदार, पाशवी, अन्यायी, अत्याचारी, बलात्कारी, गावगुंड आणि प्रस्थापित अभिजनांना राजकारणात येण्याची आणि राजकीय तथा देशाची संपूर्ण महत्त्वपूर्ण ध्येय धोरणे ठरवण्याची अनाहूत संधी दिलेली आहे. राजकारण माझे काम नाही, मी निवडणूक कसा लढेल, राजकारणात यशस्वी होणार की नाही, राजकारणामध्ये गेलो तर माझ्या व्यवसायाचे, माझ्या नोकरीचे, कुटुंबियांचे काय होईल, मी माझ्या मुलांना, माझ्या कुटुंबियांना वेळ देऊ शकणार की नाही, असले विचार करीत ह्याच तरुण, युवा आणि बुद्धिजीवी वर्गाने फक्त आणि फक्त आपल्या देशाप्रती आणि आपल्या संवैधानिक उद्देशांप्रती, कर्तव्यांप्रती असलेल्या जबाबदारीतून, दायित्वातून पळवाट काढलेली आहे. आणि हा तोच वर्ग आहे ज्यांच्या राजकीय अनास्थेमुळे आज देशाचे भविष्य मातीमोल होण्यास सुरुवात झाली. राजकारणामध्ये न येण्याचे कोणतेही पर्याय आज कष्टकरी, कामगार, शेतकरी, शिक्षित, उच्च शिक्षित युवा वर्गाकडे नाही. एक तर ह्या वर्गाने राजकारणाचा एक भाग होऊन जगावे किंवा इथल्या अन्यायी, अत्याचारी, अनपढ